नमस्कार मित्रांनो, ज्या लोकांनी तुमच्या स्वप्नांची थट्टा उडवली ना, एक गोष्ट लक्षात ठेवा. अनेकदा तेच लोक नंतर तुमच्या यशाच्या गोष्टी करत असतात. मीन राशीसाठी हा एक अतिशय विशेष व्हिडिओ आहे. मीन राशी मासिक राशी भविष्य जून 2026 तुमच्यासाठी कसा राहील हे मी अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक विषयावर मी चर्चा करणार आहे. मित्रांनो, जून 2026 हा तो महिना आहे जेव्हा तुमच्या राशीचे स्वामी गुरु ग्रह उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करतील. तसेच या महिन्यात 5 ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे: गुरु, शुक्र, सूर्य, मंगळ आणि बुध. आता हे ग्रहपरिवर्तन तुमच्या जीवनात कोणते बदल घेऊन येतील, तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय कसे राहील हे मी सविस्तर सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला कोणते उपाय करावेत हे देखील सांगणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जन्मराशी अर्थात चंद्रराशीवर आधारित आहे. तुमची रास मीन आहे. तुमच्या राशीवर शनी ग्रह विराजमान आहेत. म्हणजेच प्रथम भावात शनी ग्रह बसलेले आहेत. प्रथम भाव हा स्वभावाचा, रोगप्रतिकारक शक्तीचा आणि व्यक्तिमत्वाचा भाव असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती किती चांगली आहे हे प्रथम भाव दर्शवतो. प्रथम भावात शनी ग्रह आहेत आणि तुमची 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. आता गुरु ग्रह तुमच्या पंचभावात आले आहेत आणि येथून गुरूंची 9वी दृष्टी थेट प्रथम भावावर पडत आहे. परंतु प्रथम भाव पापकर्तरी योगात आहे. एका बाजूला मंगळ आणि दुसऱ्या बाजूला राहू आहे. येथे एक गोष्ट आहे ज्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल. जेव्हा तुम्ही कुठे दूर प्रवासाला जात असाल तेव्हा खाण्यापिण्याकडे, ॲलर्जी आणि अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. तथापि गुरु प्रथम भावावर दृष्टी टाकत असल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारत आहे. ती अधिक मजबूत होत आहे. त्यामुळे येथे कोणतीही मोठी समस्या दिसत नाही. उलट पाहिले तर मला आरोग्याशी संबंधित कोणतीही गंभीर अडचण दिसत नाही. परंतु एक गोष्ट नक्की दिसते की प्रथम भाव पापकर्तरी योगात असल्यामुळे तसेच शनी चंद्रावर बसल्यामुळे काही मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही अनावश्यक चिंता करत असाल, मानसिक ताण घेत असाल किंवा प्रवासात असताना तुमचे मन सतत भटकत असेल. तुमचे मनच तुम्हाला त्रास देऊ शकते. मायग्रेन, डोकेदुखी, थकवा किंवा स्वतःला जास्त त्रास देणे अशा गोष्टी होऊ शकतात. आणि नंतर तुम्हाला जाणवेल की मी हे काय करत आहे, मी चुकीचा विचार करत आहे. कारण गुरुची प्रथम भावावर दृष्टी आहे. त्यामुळे जास्त विचार करणे, ओव्हरथिंकिंग करणे ही समस्या राहू शकते. यासाठी मी पुढे काही उपाय सांगणार आहे, ते नक्की करा. आणि जर तुमच्या जन्मकुंडलीत शनी ग्रह अशुभ स्थितीत असतील तर अनावश्यक अडचणी निर्माण होऊ शकतात. चला पुढे जाऊया आणि तुमचे शिक्षण कसे राहील ते जाणून घेऊया. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा भाव म्हणजे पंचभाव. पंचभावात गुरु ग्रह आले आहेत. म्हणजे 2 जूनपासून ते येथे प्रवेश करतील. पंचभावातील गुरुचे आगमन शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे. जर तुम्ही उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अतिशय अनुकूल आहे. कारण गुरु 9 भावावर दृष्टी टाकत आहेत आणि मंगळही 9 भावाकडे पाहत आहे. मंगळ स्वतःच्या राशीत द्वितीय भावात बसलेला आहे. मी असे म्हणेन की हा महिना शिक्षणासाठी अत्यंत चांगला आहे. जर तुमच्या मनात प्रश्न असेल की मी प्रवेश घ्यावा का, एखादी कोचिंग क्लास जॉईन करावी का, किंवा आणखी काही नवीन शिकायला सुरुवात करावी का, तर मी सांगेन नक्की सुरुवात करा. कारण गुरु पंचभावात आले आहेत आणि हा अत्यंत शुभ काळ आहे. याच भावात पुढे शुक्र आणि बुध देखील येणार आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला एखादी नवीन सुरुवात किंवा नवीन संधी मिळू शकते. गुरुची दृष्टी 9 भाव, एकादश भाव आणि प्रथम भावावर आहे. यापेक्षा चांगले काय असू शकते. म्हणून अभ्यासाला सुरुवात करा. खूप चांगले परिणाम मिळतील.
आता प्रेमसंबंधांविषयी बोलूया. पंचम भाव हा प्रेम आणि प्रेमसंबंधांचा भाव आहे आणि येथे गुरु ग्रह विराजमान आहेत. तसेच प्रथम भावाचे स्वामी स्वतः पंचभावात गेले आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या नात्याशी खूप जास्त जोडले जाल. प्रेमसंबंध खूप चांगले राहतील. आणि कारण प्रथम भावाचे स्वामी पंचम भावात आहेत, त्यामुळे तुमचे मन, भावना आणि हृदय पूर्णपणे त्या नात्याकडे केंद्रित राहील. मला असे दिसते की प्रेमसंबंधांमध्ये चांगले संतुलन राहील. जर यापूर्वी काही समस्या, तणाव किंवा गैरसमज झाले असतील तर गुरुच्या पंचम भावातील प्रवेशामुळे परिस्थिती सुधारू शकते. गोष्टी अधिक चांगल्या होऊ शकतात. आणखी एक गोष्ट, तुमच्या जोडीदाराचा स्वभाव थोडा मूडी असू शकतो. मी असे का म्हणते? कारण पंचम भावाचे स्वामी चंद्र आहेत. मीन राशी किंवा मीन लग्नाच्या व्यक्तींशी जे लोक नात्यात असतात त्यांचा स्वभाव अनेकदा चंचल किंवा मूडी असतो. चंद्र हा पंचम भावाचा स्वामी असल्यामुळे त्यांच्या स्वभावात चंचलता असते. ते कधी कोणत्या गोष्टीने आनंदी होतील आणि कधी कोणत्या गोष्टीने नाराज होतील हे समजणे कठीण असते. कमेंट करून सांगा, तुम्हाला तुमच्या जोडीदाराला कोणत्या गोष्टीने राग येतो किंवा कोणत्या गोष्टीने आनंद होतो हे नेहमी समजते का? त्यांचा स्वभाव थोडा मूडी असतो, मग ते स्त्री असो किंवा पुरुष. पण हा महिना प्रेमसंबंधांसाठी चांगला आहे. आता वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया. सप्तम भाव हा विवाहाचा भाव असतो. सप्तम भावाचे स्वामी बुध ग्रह आहेत आणि ते चतुर्थ भावात स्वतःच्या राशीत बसलेले आहेत. स्वगृही असलेले बुध ग्रह वैवाहिक जीवनासाठी अतिशय शुभ मानले जातात. म्हणून मला दिसते की हा महिना वैवाहिक जीवनासाठी खूप चांगला राहील. आतापर्यंत मी जे काही सांगत आहे ते बहुतांश सकारात्मकच दिसत आहे. फक्त 7:30 सुरू असल्यामुळे आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल हे मी आधी सांगितले. परंतु वैवाहिक जीवन नक्कीच चांगले राहील कारण बुध ग्रह मजबूत स्थितीत आहेत. पुढे शुक्र आणि बुध दोघेही वैवाहिक जीवनाच्या भावावर प्रभाव टाकतील. मला असे दिसते की तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत एखादा प्रवास करू शकता, काही नवीन योजना आखू शकता किंवा कुटुंबासोबत मिळून काही नवीन नियोजन करू शकता. वैवाहिक जीवन खूप चांगले दिसत आहे. तसेच तुमचा जोडीदार आनंदी मूडमध्ये राहू शकतो किंवा तुम्हाला एखादे सरप्राईज देऊ शकतो. एकूणच परिस्थिती सकारात्मक दिसते. आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. भाग्य, करिअर आणि व्यवसाय कसा राहील? मित्रांनो, हा 9वा भाव आहे जो भाग्याचा भाव मानला जातो. भाग्याचे स्वामी मंगळ ग्रह आहेत. मी आधीही सांगितले आहे की भाग्याचे स्वामी मंगळ आहेत आणि ते द्वितीय भावात बसलेले आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी भाग्याला खूप महत्त्व देतो. म्हणूनच भाग्याबद्दल बोलत आहे. आता तुम्ही म्हणाल की मी कर्मावर किंवा मेहनतीवर विश्वास ठेवत नाही. असे नाही. मी कर्म आणि मेहनतीवर विश्वास ठेवतो, पण भाग्याला त्याहून अधिक महत्त्व देतो. कारण तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही काम करा, कितीही बुद्धिमान असाल तरी तुमच्या भाग्यात जे लिहिलेले आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक लोक पाहिले आहेत. असे लोक जे अत्यंत मेहनती आहेत, खूप काम करतात, खूप बुद्धिमान आहेत आणि सतत प्रयत्न करत असतात. तरीसुद्धा ते एका मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाहीत. परंतु जर त्यांचे भाग्य बलवान असेल तर ते खूप उंचीवर पोहोचतात. भाग्य हे ठरवते की तुम्हाला आयुष्यात किती पुढे जायचे आहे. आणि पाहिलं तर ते भाग्य तुमच्या कर्मांमुळेच तयार होते. म्हणजे तुमची कर्मे किती चांगली आहेत यावर ते अवलंबून असतं. तुम्ही काही लोकांना पाहत असाल आणि विचार करत असाल की अरे हा तर आयुष्यात खूप चांगलं करत आहे. हे कसं शक्य झालं? याचं शिक्षणही फारसं चांगलं नव्हतं. कौटुंबिक पार्श्वभूमीही विशेष नव्हती. तरीही हा इतका यशस्वी कसा झाला, इतका पुढे कसा गेला? ते लोक असेच पुढे गेलेले नसतात. त्यांचं भाग्य चांगलं होतं. त्यांची कर्मे चांगली होती. आणि त्या चांगल्या कर्मांमुळेच त्यांचे भाग्य घडले. बरोबर ना?
म्हणून शेवटी पाहिलं तर तुमचं भाग्य हे तुमच्या कर्मांवरच ठरतं. पण एकदा भाग्य ठरलं की मग ते ठरलं. आता येथे भाग्याचे स्वामी कोण आहेत? मंगळ ग्रह. ते द्वितीय भावात बसलेले आहेत आणि द्वितीय भावही खूप चांगला आहे. चांगला म्हणजे तो धनाचा भाव आहे आणि मंगळ स्वतःच्या राशीत तिथे बसलेले आहेत. म्हणून मी असं म्हणेन की 21 जून पूर्वीचा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. मीन राशी, जे काही करायचं आहे ते करा. मालमत्तेचे व्यवहार, गुंतवणूक, शुभ कार्य, मांगलिक कार्य किंवा कोणत्याही नवीन गोष्टीत हात घालायचा असेल तर नक्की करा. हा काळ खूप चांगला आहे. मला येथे कोणतीही अडचण दिसत नाही. आता कर्म आणि करिअरबद्दल बोलायचं झालं तर 10व्या भावाचे स्वामी गुरु ग्रह आहेत. गुरु पंचभावात उच्चस्थ झाले आहेत. ते एकादश भावाकडे पाहत आहेत, भाग्यभावाकडे पाहत आहेत, प्रथम भावाकडे पाहत आहेत. 10व्या भावाच्या स्वामीचा किती सुंदर संबंध तयार होत आहे पहा. एक तर ते पंचभावात बसलेले आहेत, नवम भावाकडे पाहत आहेत, एकादश भावाकडे पाहत आहेत, प्रथम भावाकडे पाहत आहेत. नवम भाव म्हणजे भाग्य, एकादश भाव म्हणजे नफा आणि प्रथम भाव म्हणजे स्वतः. म्हणून मी म्हणेन की मीन राशीसाठी गुरुचे हे परिवर्तन संपूर्ण 12 राशींमध्ये सर्वात चांगले आहे. कारण गुरु अतिशय उत्तम स्थानी बसलेले आहेत आणि त्यांची दृष्टीही अत्यंत शुभ स्थानी पडत आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला आहे. मीन राशी, एक छोटीशी गोष्ट माझ्यासोबत शेअर कराल का? नक्की करा. मागील 6-7 महिन्यात तुमच्या करिअरमध्ये काही बदल झाला आहे का? गेल्या 6-7 महिन्यात काही बदल झाला आहे? किंवा तुम्ही करिअरमध्ये काही बदल करण्याचा विचार करत आहात? किंवा एखादी नवीन सुरुवात करत आहात का? आणि जर अजून काही करत नसाल तर येणाऱ्या काळात काहीतरी नवीन करण्याचा विचार आहे का? मला कमेंट करून सांगा. कारण तुमच्या मनात येणाऱ्या काळात काही ना काही नियोजन नक्कीच सुरू होणार आहे की मी माझ्या करिअरमध्ये काही बदल करावा. मला तुमची कमेंट हवी आहे. कारण गुरुचे हे परिवर्तन जे पंचभावात झाले आहे त्यांची नवम भावावर, एकादश भावावर आणि प्रथम भावावर पडणारी दृष्टी, तसेच 10व्या भावाचे स्वामी म्हणून त्यांचे हे स्थान तुमच्या करिअरमध्ये एक मोठा बदल घडवून आणणार आहे. तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले होणार आहेत. बाकी सर्व ठीक आहे. तुमच्या कमेंटमधून अधिक समजेल. आता व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर मी असे म्हणेन की तोही खूप चांगला आहे. कारण सप्तम भावाचे स्वामी बुध ग्रह स्वतःच्या राशीत बसलेले आहेत. जर तुम्ही भागीदारीत काही काम करणार असाल, नवीन व्यवसाय सुरू करणार असाल, एखादे शुभ कार्य करणार असाल किंवा तुमच्या व्यवसायात काही मोठे करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा. हा महिना त्यासाठी खूप चांगला आहे. आता तुम्ही काय करायला हवे? तसे पाहिले तर या महिन्यात विशेष काही करण्याची गरज नाही. पण तरीही 7:30साठी शनीचा बीज मंत्र जपा. ओम प्रा प्री प्रौं सह शनैश्वराय नमः. हा मंत्र दररोज 108 वेळा जपा. आणि जर तुमच्या कुंडलीत शनी ग्रह कमकुवत, नीच राशीत किंवा अशुभ स्थितीत असतील तर प्रत्येक शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करा. उदाहरणार्थ काळे कपडे, काळे तीळ, काळी डाळ इत्यादींचे दान करा. तसेच दररोज हनुमान चालीसा पठण करा. यामुळे चांगले परिणाम मिळतील. उगवत्या सूर्याला दररोज जल अर्पण करा. मीन राशीच्या व्यक्तींनो, जून 2026 हा तुमच्या आयुष्यात नवे मार्ग, नवी संधी आणि नव्या यशाची दारे उघडणारा महिना ठरू शकतो. गुरुची कृपा, भाग्याची साथ आणि तुमची मेहनत यांचा सुंदर संगम तुम्हाला प्रगतीच्या नव्या शिखरांपर्यंत घेऊन जाईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. कदाचित हा तोच काळ असेल ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.